नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे आपल्यासोबत आहे आणि आज एक अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर आपण त्यांच्याशी बोलतोय. डॉक्टर गावंडे, समाजात खरोखर कुमारी माता जे आहेत त्याचं प्रमाण वाढतो आहे का? तुमचा अभ्यास काय सांगते जो तुम्ही अभ्यास केला? हा ग्लोबल डाटा पण आहे सध्या दिवसेंदिवस, म्हणजे मागच्या 2018च्या नंतर की कुमारी माता, ज्याला आपण अनमॅरिड मदर्स म्हणतो, किंवा प्रेग्नन्सी आउट ऑफ मॅरेज, याचं प्रमाण वाढत आहे, पूर्ण जगातच वाढत आहे. आणि हे आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये मागच्या 1.5 वर्षाचा आम्ही डाटा घेतला, त्याप्रमाणे असं लक्षात आलं आहे की जवळपास 124 अनमॅरिड मदर्स आमच्याकडे आलेल्या आहे, कुमारी माता आलेल्या आहे. आणि त्यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे अशी आहे की 67 ह्या माता यांचं वय हे 18 वर्षाच्या कमी आहे. आणि ही एक समाजासाठी एक धोकादायक गोष्ट आहे. सर, 124 कुमारी माता जे आहेत ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी ॲडमिट झाल्यात. तर हा प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुमचा डॉक्टरी पेशाचा जो अनुभव आहे, हा प्रमाण जो आहे तो वाढतो आहे का? हो, हा प्रमाण इतक्यात काही वर्षापासून वाढत आहे. हे जे कुमारी माता ज्या होत्या यांचं वयोगट जसं 18 वर्षाखालील जे आहे ते 124 पैकी 67 होते, बाकी कुठल्या वयोगटातल्या होत्या? 18 वर्षाच्या खाली 67 होते, 18 ते 21मध्ये 30, आणि 22 ते 25मध्ये 21, आणि 25च्या वरती हा 6, एवढं असं या 124चं डिस्ट्रीब्युशन आहे. साधारणपणे ह्या जो सर्व कुमारी माता जे काही रुग्णालयामध्ये तुमच्या हाताखाली उपचारासाठी दाखल झाल्या, यांची एक आर्थिक आणि सामाजिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर काय होतं? कारण हे कुठंतरी त्यांचा एक लैंगिक शोषण होतो आहे समाजात कुठंतरी, अशा पद्धतीचे सगळे प्रकरण होते का? हे ॲक्च्युली रेकॉर्ड बेस्ड स्टडी असल्यामुळे एवढं तर सांगता येणार नाही. आता आम्ही क्वालिटेटिव्ह स्टडी करत आहे याच्या पुढे. त्या रेकॉर्ड बेस्ड स्टडीमध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे की यापैकी 124 पैकी 53% ह्या रुरल एरियामधनं होत्या आणि उरलेल्या ह्या अर्बन एरियामधनं होत्या. म्हणजे जवळपास अर्बन रुरल हे सारखंच होतं यामध्ये. आणि यांचा सोशिओइकॉनॉमिक स्टेटस जर पाहिलं तर यांचं सोशिओइकॉनॉमिक स्टेटसमध्ये हे लोअर मिडल आणि लोअर क्लासचं जास्त आहे, अप्पर क्लासच्या नाही आहे. कदाचित असंही होऊ शकते की त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात याच क्लासचे लोक आले असतील आणि बाकी बाहेर पण असू शकते, कारण यावर स्टडीज अवेलेबल नाही आहे. याचं कारण म्हणजे एक सोशल स्टिग्मा पण आहे, लोक सांगायला घाबरतात पण. आणि काही ठिकाणी काही कदाचित प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होत असेल पण ते ओपन होत नसेल, पण अशा पण गोष्टी असू शकतात. त्याच्यामुळे हा डाटा हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि रेकॉर्ड बेस्ड डाटा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 1.5 वर्षात ज्या 124 मुली किंवा तरुणी कुमारी माता या स्वरूपामध्ये ॲडमिट झाल्या, त्यापैकी कितींनी पुढे जाऊन बाळांना जन्म दिला आणि कितींनी ते ॲबॉर्शन करण्याचा निर्णय त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतला? यापैकी टोटल 59 जे माता होत्या त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ॲबॉर्शन करण्याचा, म्हणजे त्याला टर्मिनेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि 24 ह्या त्यांनी प्रेग्नन्सी कंटिन्यू करायचा हे डिसिजन घेतलं होतं. आणि ज्या कोणी शेवटच्या टप्प्यात आल्या, जसं 9 महिन्याची प्रेग्नन्सी होती, 7-8 महिन्याच्या नंतर आलेल्या आहे, तर त्यापैकी 41 ह्या कुमारी मातांची डिलिव्हरी आमच्याकडे झालेली आहे. म्हणजे 41 अशा होत्या की त्यांचं ॲबॉर्शन करणं त्या स्टेजला शक्य नव्हतं किंवा मेडिकली तो सुरक्षित नव्हता. हां, त्यामुळे त्यांची डिलिव्हरी त्या आमच्याकडे झालेली आहे. सर, सामाजिक दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या अनुभवातून काय कारणं पाहता की असं कुमारी मातांचा प्रमाण जो आहे तो वाढतो आहे? याचं कारण कदाचित हे जे आता सध्या सोशल साईट्स आहे, सोशल मीडिया जे पाहण्यात येते, आणि एज्युकेशन, आणि कदाचित फॅमिली जे बॉन्डिंग पाहिजे किंवा फॅमिली व्हॅल्यूज असे, फॅमिली व्हॅल्यूज पण कमी होत असतील, आणि कदाचित हे कारण असू शकते. म्हणून यासाठी सोशल वर्कर्स आहे, सोशल काही NGOज आहे, किंवा मग टीचर्स आहे आणि पॅरेंट्स आहे, यांनी जागरूक राहून आपल्या म्हणजे पालकांनी आपल्या पाल्यांना ह्या एज्युकेशन देणं आवश्यक आहे. आणि आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये सेक्स एज्युकेशन हे आहेच, आणि याला चांगल्या तऱ्हेने जर राबवलं गेलं तर कदाचित या कुमारी माताचं प्रमाण कमी होईल. किंवा जर असेल तर त्यांना होणारे जे आता जसं या आमच्या याच्यात जवळपास 50% हे कमी वजनाचे बाळ झालेले आहे.
तर याचं प्रमाणसुद्धा कमी राहू शकतं. जो वयोगट असतो, ज्या वयामध्ये या मुली किंवा तरुणी या अशा गोष्टींना बळी पडतात, तो वय जो असतो तो कुटुंबावर किंवा आईवडिलांशी तेवढा संवाद नसतो, मात्र मित्रमैत्रिणी आणि आजकाल तर समाज माध्यम सोशल मीडियाच्या माध्यमातून एक जो आभासी जग आहे त्याच्यावर विश्वास जास्त असतो, त्याचाही एक परिणाम. हां, तोच एक परिणाम आहे की या काळात ॲडोलसन म्हणजे त्यांचं मानसिक पूर्ण वैचारिक शक्ती परिपक्व झालेली नसते, पण त्यांचे जे सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे डेव्हलप झालेले असतात आणि ॲडोलसनमध्ये थोडंसं फॅमिली स्ट्रक्चर, फॅमिली इंटिमसी, फॅमिली बॉन्ड हा कदाचित थोडाफार कमी असेल आणि सोशल जे मीडिया आहे याचा इम्पॅक्ट जास्त झालेला असते आणि आजकाल त्याच्यामुळे मित्र मैत्रिणी हे सोबत राहतात आणि कदाचित कधी काही अँटी सोशल पण सुद्धा कारणं असू शकतात यासाठी. तर समाजामध्ये कुमारी माता ही एक जी सामाजिक समस्या आहे किंवा एक सामाजिक विषय आहे, त्याचा प्रमाण वाढतोय असं नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात डॉक्टर अविनाश गावंडे यांनी केलेल्या अभ्यासातून दिसून येतं आणि सर्वात चिंताजनक बाब त्याच्यामध्ये आहे की त्यापैकी 54% कुमारी माता जे आहेत त्या 18 वर्षाखालील आहे. त्यामुळे नक्कीच समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा हा अभ्यास आहे आणि याच्यातून अंतर्मुख होऊन काहीतरी विचार एक समाज म्हणून आपण सर्वांनी करण्याची गरज आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.